राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली। कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली। ले लो रे कोई राम का प्यारा शोर मचाओ गली गली। शोर मचाओ गली गली। माया के दीवानों सुन लो एक दिन ऐसा आएगा। धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा। सुंदर काया मिट्टी होगी, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली। सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली। ले लो रे कोई राम का प्यारा शोर मचाओ गली गली। बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम। बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम। बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम। राम नाम के हीरे मोती। ताली ताली एक एक सोबत ताली वाजवायची। राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली। कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली। ले लो रे कोई राम का प्यारा शोर मचाओ गली गली। बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम। बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम। बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम। बोलो राम राम राम। बोलो राम राम राम। सोबत माणसाचे एवढे म्हणून एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. तुकोबराय म्हणतात या माईक पदार्थांचा त्याग करून अविनाशी असणारा परमात्मा त्याचं वेड या मनाला लावून घ्या. अभंगाचं तिसरं चरण. अविनाशा करी अविनाशा करी अविनाशा करी आपुलिया ऐसे। अविनाशा करी अविनाशा करी अविनाशा करी आपुलिया ऐसे।
करी आपुलिया आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबरायांनी आपल्याला सांगितलं, बाबा तो अविनाशी असणारा परमात्मा त्याचं वेड या मनाला लावून घ्या. अविनाशी परमात्मा जो त्रिकाल बाधित सत्य आहे, जो कालही होता आजही आहे, आपण गेल्याच्या नंतर उद्या आपण राहणार आहे. संत सांगतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. त्याच परमात्म्याचं त्याच विठुरायाचं वेड या मनाला लावायला सांगितलं. प्रश्न उपस्थित होतो, मनालाच का लावायचं? त्याचं कारण आहे तुमचं माझं मन फार चंचल आहे, फार चपळ आहे. म्हणून संतांनीही म्हटलं बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. फार चंचल आहे आपलं मन, फार चंचल आहे. भगवद्गीतेत सांगितलं मन किती चंचल आहे. चंचलमी मन कृष्ण प्रमाती बलव दृढम तस्याहम निग्रहम वन्नी वायुरिवस दुष्कृतम. काय काय करीतो या मना? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 इंद्रिय मन. फार चंचल, फार चपळ आहे. म्हणून संत अनेक ठिकाणी सांगतात आपलं मन एका मिनिटात मुंबईला जाऊन येतं, आपलं मन एका मिनिटात पुण्याला जाऊन येतं. फार चंचल आपलं मन. संतांनी सांगितलं हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे, हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे. नकळे आचांदही कोठे, नकळे आचांदही कोठे, हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे. मन चंचल मोठे मोठे, मन चंचल हे मन चंचल मोठे नकळे याचा अंतही कोठे. एवढं मन चंचल, एवढं मन चपळ आहे. म्हणून या मनाला सांगायचं भगवंताची भक्ती कर, भगवंताचं नामस्मरण कर आणि परमार्थ कर. कारण परमार्थ केल्याशिवाय तुमचा माझा देह वाया जाणार आहे. परमार्थ नाही केला आपला हा देह वायात जाणार आहे. संत सांगतात